जावाई शोध आम्हाला हुडकावं लागेल, कारण धनंजय मुंडे साहेबांना हजारो असे त्यांचे मित्र आहेत, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे आहेत. तेच मी सर्वप्रथम सांगितलं की आम्हाला फक्त धनंजय देशमुखांना आपलं संतोष देशमुखांना या न्याय पाहिजे. याच्यासाठी धनंजय मुंडे साहेबांचा कुठलाही कार्यकर्ता आम्ही आज बोलत नाहीत आणि ते न्याय आपल्याला न्यायव्यवस्थेकडून घ्यायचा असल्याकारणानं अशा प्रकारच्या सनसनाट्या आम्हाला निर्माण करायच्या नाहीत. नाहीतर आम्हालाही बोलता येतं, सुरेश दसांबद्दल बोलता येतं, जे कोणी बोलतेत. आज सुरेश दस किती धुतल्या तांदळाचे आहे ते दिसतंयच आपल्याला, कारण त्यांचा खोक्या आज बाहेर पडलेला आहे. आणि या खोक्याचा आका कोण आहे? कारण ते स्वतःच म्हणतात की की हा तो एक साधा कार्यकर्ता आहे. आणि असा साधा कार्यकर्ता जर 200 मोरं हरणं कापून खातो, मग याच्या मागं हा सुरेश दस नसतील एक हे कुठं सांगता येईल. आणि ह्याच्यामध्ये सुरेश दस 100% आहेत आणि त्यांनासुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे, ही बी माझी या ठिकाणी मागणी राहणार आहे. आपण जर बघितलं तर आजवर धनंजय मुंडेवर राजकीय स्वरूपाचे आरोप होत होते, परंतु प्रथमच कौटुंबिक स्वरूपाचे देखील आरोप केले गेले. काय कारण असावं या सगळ्यामध्ये? निश्चितपणे आता काय राहिलंच नाही ना. आता काय दुसरा आरोप करायला काय राहिलं नाही, म्हणून कौटुंबिक हल्लेसुद्धा त्या ठिकाणी केले जात आहेत. पण कुठवर सहन करायचं? एक सहनशक्तीची पण एक मर्यादा असते. ज्या गोष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीचं तथ्य नाही, प्रत्येक गोष्टीला कुठला आधार नाही, माध्यमांसमोर यायचं, कुठलाही बेछूट आरोप करत सुटायचं, त्याला काही अर्थच नाही ना. म्हणूनच आज कुटुंबावर आल्यामुळं कुटुंबातर्फे कोणीतरी बोललं पाहिजे. यासाठी मी या ठिकाणी माझी एक नैतिक जबाबदारी म्हणून मी या ठिकाणी आलो आहे, कारण महाराष्ट्राच्या जनतेसमोर चुकीचा संदेश जायला नको त्यांच्या माध्यमातून, म्हणून या ठिकाणी आज आम्ही आपल्यासमोर आलेलो आहे. हा विषय झाला, पण जे विषय परळीचे गाजत आहेत, विशेषतः जे चार्जशीट आलं त्या चार्जशीटमध्ये तुम्ही ज्या कार्यालयामध्ये बसताय त्या जगमित्र कार्यालयाचा सुद्धा उल्लेख आला की जी काही खंडणी मागण्यात आली वाल्मिक कराड यांच्याकडून, तर ती खंडणी या कार्यालयातूनच मागण्यात आली असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे इथं काय चालायचं? नाही, मला माहीत नाही की चार्जशीट मी पूर्णपणे वाचलेली नाही. पण जे काय असेल ते तपासा. ती चार्जशीट आहे म्हणजे कोर्टासमोर ती गोष्ट गेलेली आहे, न्यायप्रविष्ट आहे. आणि कोणीही या ठिकाणी आम्ही कोर्टाचा अवमान कधी करणारच नाहीत. आम्ही सरळ म्हणतोय की जे काही याच्यामध्ये कोण कोण दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. धनंजय मुंडे साहेब तर पहिल्या दिवसापासून म्हणतायत, पंकजाताई म्हणतायत, असं कुठलाही विषय समजू नये की मुंडे कुटुंबाचा या आरोपींच्या मागं याचा त्याचा कसलाच संबंधच नाही ना. की आम्ही पहिल्यांदापासूनच मागणी करतो की यांना कडक शासन झालं पाहिजे. पण एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की परळी शहरामध्ये, परळी परिसरामध्ये अथवा अशा काही घटना घडत होत्या त्यामध्ये आपल्यावरही काही आरोप झाले होते मधल्या काळामध्ये, की काही चुकीचं चालत होतं, किंवा या काळामध्ये जे आरोप झाले ते आरोप कशासाठी करण्यात आले किंवा त्याचा आधार काय होता? आरोप हे राजकीय प्रेरित आहेत. राजकारणात म्हणजे धनंजय मुंडे साहेबांना असं तुम्ही राजकारण म्हणजे ह्याच्यामध्ये हरवू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना बदनाम केलं जातं आहे. परळीची तशी ॲक्च्युअल परिस्थिती नाही आहे. ही घटना जी घडली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे. त्याचं कुणीच समर्थन, ज्याला माणसाचं काळीज आहे असा कुठलाही माणूस त्याचं समर्थन करू शकत नाही. पण नाहक त्या ठिकाणी परळीची जी आज बदनामी त्या ठिकाणी होत आहे याचं खरंच अतिशय वाईट वाटतं. तुम्ही पहिल्यापासून जर संतोष देशमुख हत्याप्रकरण पाहिलं असेल तर त्या सगळ्या प्रकरणामध्ये जे आरोप झाले त्यातले 2-3 आरोप कायम सातत्याने होते. त्यातला एक आरोप असा होता की परळीमध्ये राखेची वाहतूक होते, अवैध पद्धतीने होते, वाळू मोठ्या पद्धतीने बाहेर उपसली जाते, त्यात अगदी गाड्या लावून स्टाईलने गाडी म्हणजे वाळू बाहेर काढली जाते. हे आरोप मी ऐकले. हो, आरोप मी ऐकलेत ना, पण या आरोपात कुठलंही तथ्य नाही. कारण थर्मलची जी राख आहे वेस्टेज राख असते, जे की आज आपण पाहिलं, मी लहानपणापासून पाहतो आपल्या इटके कॉर्नर चौकामध्ये एक बोर्ड लावलेला आहे की ती राख खऱ्या अर्थानं ती वेस्टेज राख आहे आणि ती लवकर उचलली पाहिजे. ती जर तशीच ठेवली तर आजूबाजूला प्रदूषण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं. आणि आज आपण विटभट्ट्यामध्ये म्हणजे विटांमध्ये जी राख वापरतो ती तिथलीच राख आहे ना, आणि आजूबाजूच्या थोडासा उद्योगधंदा त्या ठिकाणी मिळतो, एवढंच त्या राखेचा विषय आहे. पण त्याला आऊचा भाऊ करून कुठंतरी कुणाकडे 100 टिप्पर आहेत, कुणाकडे 200 टिप्पर आहेत. मला तर एवढं तुमच्या माध्यमातून म्हणायचं आहे की सुरेश दसांकडून आपण ज्याच्याकडे समजा माझ्याकडे किती टिप्पर आहेत त्याच्या RC बुकची मागणी आपण केली पाहिजे, त्याचे पुरावे मागितले पाहिजेत. आता ते आरोप करून पळून जातात, लगेच दुसरा आरोप करतात, पहिले आरोप विसरतात. आता तुम्ही मागा राख, खरंच राखेमध्ये किती टिप्पर चालतात, किती कुणाचे, ते ज्याच्याकडे 100 टिप्पर बनले होते ज्याच्याकडे त्यांचे RC बुक वगैरे ते द्या म्हणावं, त्याचा पुरावा तुम्ही मागितला पाहिजे. मला या ठिकाणी साहेब खरंच सांगावंच वाटतं ते. साधारणतः 2 ते 2.5 महिन्यापासून हे सगळे आरोप होत आहेत, परंतु त्यानंतर तुम्ही आज माध्यमांसमोर येऊन ही भूमिका स्पष्ट करताय. उशीर झाला सगळ्या नाही, उशीर माझ्यातर्फे नाही झाला. माझा विषय एवढाच होता की माझ्या कुटुंबावर अतिशय चुकीच्या पद्धतीने आरोप होत आहेत. जे काही आपण पूर्वीचे आरोप होते त्याच्यात धनंजय मुंडे साहेब वेळोवेळी व्यक्त झालेत, त्यामुळे व्यक्त होणं अपेक्षित नव्हतं. त्यामुळे आज खरंच कुटुंबावर आलं. आमच्या घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती
ज्यांनी की सर्वांनी म्हणजे त्यांनीच आम्हाला लहानाचं मोठं केलं आहे. मग अशा विषयी चुकीची जर गोष्ट जात असेल तर माझ्या मनाला त्या ठिकाणी पटलं नाही, म्हणून मी आज या ठिकाणी आपल्यासमोर आलो. आपण म्हणालात की धनंजय मुंडेच्या पाठीमागे पूर्ण मुंडे कुटुंबीय आहे, परंतु पंकजा मुंडेंनी असं म्हटलं होतं की धनंजय मुंडेंनी याच्या पूर्वीच राजीनामा देणं गरजेचं होतं. नाही, त्याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं असेल असं मला वाटतंय. मी त्याच्यावर बोलणं, मोठ्या भावा बहिणीबद्दल बोलणं मला काही संयुक्तिक वाटत नाही. चला, ओके, धन्यवाद. धनंजय मुंडेंचा भाऊ अजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. आज कुटुंबावर आरोप होत आहेत, कुटुंबावर लांछन लावलं जातं आहे, म्हणून मी मीडियासमोर आलो आणि आपली प्रतिक्रिया, आपली भूमिका मांडतो आहे. धनंजय मुंडेंवर जे जे आरोप होत आहेत त्याच्याविषयी ते वारंवार बोलत आलेले आहेत, प्रतिक्रिया देत आलेले आहेत. पण अशा प्रकारे कोणीही जर उठून उगाचच बेछूट आरोप करत असेल तर त्याच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. नको ते आरोप सहन केले जाणार नाहीत असं अजय मुंडे म्हणाले. आता आपण पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळतोय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघातील शीळ तळोजा मार्गालगतची 14 गावं नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईकांनी विरोध केला होता. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र पाठवलेलं आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील नाईक विरुद्ध शिंदे संघर्ष पुन्हा प्रकर्षानं समोर आलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ 15 मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ते सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली या तालुक्यात पक्षाचा आढावा घेणार आहेत. सतीश उर्फ खोक्या भोसले यानं अटकपूर्व जामिनाकरता बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये जामिनाकरता अर्ज केलाय. या अर्जावर उद्या पहिली सुनावणी होणार आहे. त्यामुळे ढाकणे कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी खोक्याला अटकपूर्व जामीन मिळतो का हे बघायचं. सतीश भोसले उर्फ खोक्या आज पोलिसांना शरण येणारे असंही कळत होतं. खोक्याची कारही पोलिसांनी जप्त केलेली आहे. माजलगावचे पुढच्या बातम्यांकडे आपण वळूया, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.